बापू हा चला निघायचं ना? होय होय निघूयात की झालंय माझं. अप्पे हो आगे डबा घे की. हो बरं बापू हा आपल्याला जाताना आईना घेऊन जायचं बरं का घरनं. बर बर. त्या पण येणार आहे तुझ्या संग? कशाला उगाच? अगं त्यांनाच यायचंय, ते काल पण आले होते. अगं तसं नाही, उगाच त्यांना त्रास म्हणून म्हणलं. अगं मम्मी अजिबात त्रास नाही. त्या दिवशी नाही का तुम्ही सगळेजण ऑफिस मध्ये आलात तेव्हापासून लई खुश आहेत त्या. त्यांना यायचंय खरंच. सुषमा एवढं करतात ना हौशेने, करू दे की मग. चला येऊ का? चला बापू. बरं अप्पे तू परत कधी येशील? अरे हा मम्मी आज माझी सोनोग्राफी आहे, ऑफिस मधून आधी तिकडे जाईल आणि मग घरी येईल. हां ठीक आहे, पण काळजी घे. हा हो राणी का सुरू होईना? का थांबवलीस गाडी? अगं थांबवली नाही, बंद झाली गाडी अचानक. राणी म्हणते अगं आप्पे बापन मम्मीच्या पाय पडली नाही ठीक आहे की मन घरात तरी पाय पडून जावं की. अप्पे ऐक की आज नाही गेलं तर नाही चालणार का ग? काय झालं मम्मी? नाही तसं नाही, माझी पापणी जरा लवती म्हणून म्हणलं. अगं असं काही नाही होत. हे बघ राणी बी नाही म्हणते. मम्मी तू उगाच काहीतरी विचार करू नको बरं. अगं तसं नाही सुषमा, बघितलं की सगळं नीट आहे, होईल राणी सुरू. राणे अगं काय झालं तुला? सुरू हो की, मला कामावर जायचंय. राणी तुला पण आप्पीनं सांगायला पाहिजे होतं का? चल मम्मी येते लवकर घे. सांभाळून जा. हो. नीट जा. सावकाश. मामी या आप्पी हा ती काय आत्ताच गेली. गेली होय? अहो, ते सोनोग्राफीला जायचं होतं ना म्हणून आलो होतो. हा ती म्हणली कामावरनं तिकडेच येते म्हणून. कामावर गेली का? बरं बरं चल येतो. नाही हो चहा घेऊन जा की. असं नाही चहा नको, आता उशीर झालाय, मला पण चौकीला काम आहे, ते करतो तसंच दवाखान्यात जातो मी. चला येतो. तसं काही आहे ना का ना अजूनही तारा पडलं काय माहिती. बाबू अरे तुला ओळखलंच नाही मी, हे काय घालून आला? म्हणून तर उशीर झाला ना. अय बरं असू दे असू दे. काय करायचं माहिती आहे ना तुला? तुम्ही टेन्शन घेऊ नका, ह्या बाबूचं प्लॅनिंग एकदम कडक असते. काही झालं तरी हे काम आजच्याच झालं पाहिजे. तुझं टेन्शन घेऊ नका. ॲडव्हान्स आणलंय. कमी आहेत. अरे देतो की, काय पळून चाललंय वे? काम तर होऊ दे. कसं आहे, पूर्ण ॲडव्हान्स मिळाला तरच काम पूर्ण. बाबू पैसे सगळे घेतलेत, एक बारीकशी जरी चूक झाली ना तर बेटा सोडणार नाही. चुकून सापडलास तर तुमचा ना माझा काय संबंध नाही. परफेक्ट. काळजीच करू नका. फोन करून काय सांगायचं माहिती आहे ना? गप्पी मासे पाळा आणि हे ताप टाळा. तिकडल्या चहा आहेत का? तुम्ही घरी जाऊन निवांत बसा. बाबू असल्यावर कसलं टेन्शन घ्यायचं नाही. चालतं ये. अप्पे आता लय मजा येणार आहे बघ. या बंट्याला तू धक्के मारून हाकल होता ना शेतात ना, आता बघ तुझी कशी वाट लावतो. आई तुम्ही बसा इथं, मी बाहेर काम बघते आणि मग दुपारी जेवण इथंच करू. काय चालतंय? बरं आज मम्मीने तुमच्या आवडीची भाजी पाठवली बरं का. शेपूची? कशाला त्यांना कामाला लावायचं? आता तुम्ही इथे दिवसभर माझी काळजी घेताय ना. अगं ते प्रेमापोटी झालं.
मग प्रेमापोटीच तिने डबा पाठवलाय. असं असेल ना, अशी आवडीची भाजी मिळत असेल तर मी कायम तुझी काळजी घ्यायला तयार आहे बघ. हो चालतंय की. आपे, आपण हिथंच बसून काम करूया का? अगं बाहेर लय ऊन आहे बघ. हा मलाही वाटला जरा उगाच त्रास नको व्हायला. चालतंय आपण इथं बसू. गायतोंडे पण आले नाहीत ना आज, त्यांचं काम मी करीन. नाही नाही अहो तुम्ही कशाला. आपे तू शांत बस बरं इथं. अगं काल मी बघितलंय त्यांनी काय काम केलं ते. एवढं अवघड नाही ते. हा पण ते कॅमेराचं काय करता येणार नाही बाई आपल्याला. बरं ते मी करते. पण बायका आल्या नाहीत का अजून? हा त्यांना माहित नसेल ना आपण आत होते किंवा आले नसतील अजून. हा बरं, मी जाऊन बघून येते त्यांना. तू बस इथं. मी बघते की तुम्ही बसा. अगं नाही, तू बस, मी जाऊन बघून येते. हा बर. कलेक्टर मॅडम आल्यात ना? हा ना, त्या येऊन बसल्यात, पण बायकाच कुठे दिसनात. अहो बायका त्या तिकडे चावडी येऊन बसल्यात, त्यांना माहितच नाही इकडे यायचं ती. बरं बरं, मी बोलवते त्यांना. कलेक्टर मॅडम आत बसल्यात बरं का. येतेच मी. बर बर, घेतो काळजी मी. अरे अर्जुन, एकटेच आलाय? आणि ज्यांची सोनोग्राफी करायची आहे ते कुठे आहेत? बघा की डॉक्टर, आता ती गेली तिच्या कामाला आणि मी आलो इकडे सोनोग्राफी करायला. म्हणजे अजूनही काम चालू आहे त्यांचं? अहो कामाचं काही विचारूच नका डॉक्टर तुम्ही. कामाच्या बाबतीत आप्पे माझा अजिबात ऐकत नाही. फार भांडणं करून झाली माझी. बापरे, एवढं? अहो शपथ सांगतो डॉक्टर, अक्षरशः भांडलो मी. आप्पे रजा घे रजा घे, अजिबात ऐकत नाही. काही इम्पॉर्टंट काम चालू आहे का त्यांचं? हा ते हिरकणी योजनेचं काम चालू आहे ना. हा 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 हा, ती गरोदर महिलांसाठीची योजना. हा तीच तीच, त्या योजनेसाठीच जरा धावपळ चालली त्याची. नाही पण खरंच खूप उत्तम योजना आहे बरं का ती. खूप महिलांना त्याचा फायदा झालाय. आणि अपर्णा मॅडमने इतकं सुंदर डिझाईन आणि अंमलबजावणी केली आहे त्या योजनेची की प्रत्येक महिलांपर्यंत ती पोहोचली आहे सुद्धा. हा बरोबर आहे डॉक्टर तुमचं, पण आत्ता ह्या वेळेला काळजी घेतली पाहिजे ना स्वतःची. आप्पीचं पहिल्यापासून काय तुम्हाला सांगू का, कामाच्या गडबडीत स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाही आप्पी. अर्जुन, अपर्णा मॅडम इतकं स्वतःकडे दुर्लक्ष करतायत ना असं मला तरी वाटत नाहीये बरं का. आणि त्यांच्या कॅल्शियम आणि पोटॅशियमच्या लेवल पण नॉर्मल आहेत आता. ते झालं डॉक्टर, लेवल नॉर्मल झाल्यात बरे, पण काम म्हणलं की कामाचे विचार आले ना डोक्यात. कामाचे विचार आले की शारीरिक धावपळ जरी नाही झाली ना तरी मेंदू थकतोच ना. हे मात्र खरं आहे. आप्पी आली ना की तुम्ही तिला सांगा बाबा आता आरामाची गरज आहे म्हणून. आता तर कुठं 2 दिवस फील्ड वर्कला गेली आहे तिकडं, म्हणल्यावर आता धावपळ आली, प्रवास, दगदग, मला तर टेन्शनच आलंय डॉक्टर माहिती का. तिथे कोणी आहे का त्यांच्या बरोबर? माझी मोठी काकी आहे ना, ती आहे तिच्याबरोबर काळजी घ्यायला. मला तर वाटतं तिने जायलाच नाही पाहिजे होतं. ऑफिसमधून चाललं होतं ते बरं होतं ना काम. म्हणजे मागे सुद्धा ते मला बोलले होते खरं की मी ऑफिस टू घर इतकंच काम करणार आहे. हा तिचं चाललेलं प्लॅनिंग तसंच, पण ते हिरकणी योजना बंद करायचं ते बाकी अधिकाऱ्यांचं काहीतरी चाललं होतं, त्यामुळे मी ही पेटून उठली परत. अरे बापरे, ती योजना मात्र थांबायला नाही पाहिजे अर्जुन, असं मला तरी वाटतंय. ओ डॉक्टर, तुम्ही असं आप्पीला म्हणू नका बरं का, नाही तर ती परत डबल कामाला लागल, आराम राहिला बाजूला, मला टेन्शन येईल मग. बरं, मी या संदर्भात त्यांच्याशी काहीही बोलत नाही. हा फक्त विश्रांती घ्या असाच सल्ला त्यांना मी देईन. हा असंच सांगा. मला ना तुमच्या दोघांची खूप गंमतच वाटते. त्यांच्यापेक्षा तुम्हीच प्रेग्नंट आहात असं वाटायला लागलं आता मला. मला पण तसंच वाटतंय आता डॉक्टर. म्हणजे मी घेतोय काळजी आणि मॅडम करतात दौरे. नका इतकी काळजी करू, ते आले की मला कळवा, आपण सोनोग्राफी करून घेऊया. बरं
आलेच मी. हा कुठं राहिली साप्पे? शिपाई मामा, कलेक्टर मॅडमांना भेटायचं होतं, इथेच का? हा, पण ते आता सध्या कामात आहे तो. मग हो. मग एक काम करा, तुम्ही बाजूच्या वर्गात बसा, म्हणजे काय होईल, सगळ्या बायका येतील, एकत्रच भेटता येईल ना तुम्हाला. बरं. कलेक्टर मॅडम, बस झालं काम, आता फक्त आराम. आपल्या अशी वागलीस ना की चिडचिड होते माझी. मग यायचं ना आतापर्यंत. आई, ए आई, अगं काय खाती? काय नाही, असंच काहीतरी खाते. का रे बाळा? अगं आई, असला आभार चाबार नाही, आता काहीतरी गोड खायची वेळ आहे, गोड. आता ग बाया, काही लाटरी बिटरी लागली का काय म्हणते तुला? तू पहिले काहीतरी गोड मागव, मग बातमी सांगतो तुला. काय झालं काय? अहो पप्पा, बातमीच तशी आहे. रुपाले, ए रुपाले, अगं घरात काय गोड असेल ते घेऊन ये ग बाय. काय नवीन काम मिळालं वाटतं? हा, एक नवीन काम करायचंच असा एक संकल्प सोडला होता, आता ते पूर्ण होईल. छान. बंट्या, अरे सांग ना मला लवकर काय ते. आई, तू पहिले काहीतरी गोड खा, कारण बातमी ऐकली ना तू लय खुश होणार आहे बघ. मग आता एक काम करा की, एखादं नवीन घर घ्या आणि दोघं मायलेक तिथं जा राहायला. अहो पप्पा, काय बोलताय तुम्ही? एवढं मोठं माझ्या हक्काचं बापाचं घर असताना आम्ही कशाला दुसरं घर शोधू? काय आई? हा मग आई, तुला काय वाटतं, मी पण येऊ का ह्याच घरात राहायला? अरे मग ये की. काय सरकार? अजिबात नाही. पप्पा, सावत्र असलो तरी तुमचा मुलगा आहे मी काय म्हणतो, मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाहीये. तुम्हाला काय हवा तो गोंधळ घाला. आई, अगं पप्पा चिडले वाटतं. जाऊ दे, मरू दे. तेव्हा पप्पा सदा ना कदा डोक्यावर पडलेलाच असतोय. रुपाले, अगं तू पण खा ना. अगं माझ्या बंट्याने लय मोठं काम केलंय बघ. बंट्या, तुला सांगते, घरात ही एकटी सून आहे बघ, थुरली, आणि ती बी लय गुणाची. पण तिला ना घरात काडीची किंमत नाही बघ. वहिनी, आई खरं बोलते बरं का. जाते मी आतमध्ये, मला काम आहे, चालू दे तुमचं. या आता मला सांग. अगं हो, थांब जरा सांगतो, थांब. आई, आता आहे ना त्या आप्पीचा गेम होणार आहे. आता गो बाया, ती गायब होणार आहे आता. काय? आता गो बाया गायब?
मग तुला काय वाटलं कालच्या रात्री बघूच एवढा खुश होतो का? पण बंट्या परत आपण तोंडावर नाही ना पडायचो बाबा. सगळं नीट व्यवस्थित केलंयस ना? आई तू आहे ना आत्ता अजिबात काळजी करू नको बघ. सगळं व्यवस्थित केलंय. आत्ता सगळं आपणच करायचं आणि पुन्हा हातवर करायचे. हा आणि तुला सांगतो अख्खं कांड होस्तोवर मी इथनं अजिबात हलणार नाही. हा किती ग लाडाचं माझं लेकरू ते. शान खातो खातो का? आई अगं घरातल्या सगळ्यांना कळल्यावर कसली भारी मजा येईल ना. लय मजा येईल बघ. नावाची आहे म्हणे आणि भल्या भल्या नाव पाच आणि मी चावडीवर बायकांना बोलवायला गेले होते तेव्हा इथंच तर होती आपली आप्पी. काकी शांत व्हा, प्लीज शांत व्हा तुम्ही. नाही तिला शोधलं पाहिजे. तिला काय झालं तर नसेल ना? नाही काही होणार नाही, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी बघतो काय करता येत आहे ते. कसं होणार आता? काय करूया आपण? रडू नका, तुम्ही शांत व्हा. काकी काके काय झालं? अरे बघ की रे आपली आप्पी सापडणं झाल्या. कुठं असेल रे ती? अशी कशी गेली काके? तू कुठं होतीस? अरे मी बायकांना बोलवायला गेली होते, एकटीच होती इथं. तिला सोडून कशाला जायचं? काय तोंडे तुम्ही कुठं होता? सर मी ऑफिसमध्ये होतो. तुम्हाला सांगितलं होतं काय तोंडे आप्पीला सोडून कुठंच जाऊ नका म्हणून. सॉरी सर, पण ऑफिसमध्ये एक इम्पॉर्टंट काम होतं. बरं ठीक आहे, एक काम करा, लास्ट टाइम आप्पी कुठं दिसली होती मला तिकडे घेऊन चला. आणि इथं सगळे उभे असलेले अजिबात कुठं जायचं नाही. पोलिसांची टीम येते, कुणी आलायचं नाही अजिबात. अर्जुन कसं बी करून आप्पीला शोधून आण बरं. मी माझ्या आप्पीला काहीच नाही होऊन देणार. काय तोंडे चला. अरे शांतो शांतो शांतो. सर मॅडमचा मोबाईल इथेच पडलेला होता. तोंडे एक काम कर, शाळेतले सगळे शिक्षक आणि शिपाई बोलून घ्या सगळ्यांना. हो. काय तोंडे आप्पीला इकडून पण गायब केलेलं असू शकतं बरं का? पण इथून कुठे नेलं असेल त्यांना? एक काम करू, बाहेर जाऊन चौकशी करू, 100% काहीतरी मिळेल. ठीक. चल ते शिक्षकांना बोलून घ्या पटकन. हो हो. ऐका मॅडम इथं नाही, सगळ्यात पहिल्यांदा कोणाच्या लक्षात आलं होतं? अरे माझ्याच किर. मी तिकडनं येत होते, बायका होत्या माझ्या मागणं, पण आप्पी इकडे नव्हती बघ. तिचा फोन पडला होता इथं. बरोबर. तुझ्या बरोबर कोण होता अजून? माझ्या बरोबर मी आलेले साहेब, आधीच आलेले होते. तुम्ही आला तेव्हा मॅडम होत्या का इथं आतमध्ये? माहित नाही साहेब, इथले एक शिपाई होते, त्यांनी सांगितले की ते कामात आहेत, सगळ्या बायकांना एकत्रच भेटतील, म्हणून मी बाजूच्या वर्गात बसले. ओ काकी, कलेक्टर मॅडम आल्यात ना? हा ना, त्या येऊन बसल्यात, पण बायकाच कुठे दिसनात. अहो बायका त्या तिकडे चावडीवरून बसल्यात, त्यांना माहितच नाही इकडे यायचं ती. अर्जुन अरे त्या शिपायानंच सांगितलं बघ मला बी की बायका चावडीवर बसल्यात म्हणून. ते दिसायला कसा होता शिपाई, काय आठवते? अरे तो काहीतरी काम करत होता म्हणून मला त्याचा चेहराच नाही दिसला बघ. काय उपयोग आहे काकी मग? साठीच म्हणत होतो मी काकी, मला आप्पीवर अविश्वासी अशातला भाग नाही ग. माझ्या आप्पीचे जीव जे टपलेत ना त्यांच्यावर विश्वास नाही मला. आता बाळाला आप्पीला काय झालं म्हणजे काय करायचं? बरं हे ऐका, हे बघा सगळ्यांनी लक्ष द्या, कलेक्टर मॅडम गायब आहेत आता इथून, बरोबर? तुम्ही पहिल्यापासून इकडे सगळेजण. कुणाला काय जरी माहित असेल ना तरी मला सांगा, काय पण माहिती, समजा एखादी गाडी दिसली असेल किंवा काय पण संशयास्पद काय दिसलं असेल ना तर मला सांगा. माहिती आहे कुणाला काय? साहेब मागे एक छोटा टेम्पो लागलेला बघितला, पांढरा होता. कधी बाबा? झाला एक तास दीड तास. दीड तास? नंबर आठवतोय टेम्पोचा? अहो नाही साहेब, गावातला टेम्पो नव्हता. असा टेम्पो शाळेसमोर लागत नाही, असं वाटलं शाळेतलं सामान सोडायला आलाय. 100% त्याच टेम्पोमधून आप्पीला गायब केला असणार आहे. टेम्पो आता आप्पी इथं नाही, त्याला दीड तास झाला बघ. 1.5 तास?
1.5 तासात छोटा हत्ती 40 किलोमीटर गेला असेल इथले. 40 किलोमीटर पण कुठल्या दिशेला गेला असेल कसं कळणार? कुठनं मला बुद्धी झाली आणि मी इथनं गेली बघ. अर्जुन अर्जुन आपल्याला कसं शोधायचं आता, कसं होणार? काके 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 तू शांत हो. मला शांत डोक्याने विचार करू दे. तू बस जरा ते बस बस. आप्पे एवढी नाराज झालीस का ग माझ्यावर? पण मी तुला माझ्यापासून लांब जाऊन देणार नाही. नाही म्हणजे नाही.